नमस्कार फ्रेंड्स, माझ्या वनिताज किचन या आपल्या रेसिपी चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घराघरामध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा। आणि आता हल्ली मुलांना सुट्ट्या लागल्या ते त्यामुळे डिमांड असते बाहेर चला मम्मी पप्पा पिझ्झा खायला घाला। तर बाहेर पिझ्झा खाणं म्हणजे एक पिझ्झा 150 ते 200 रुपयाला जातो। आणि का ना मग आपण तेच आयडिया जर घरामध्ये केली आणि थोड्याशा साहित्यामध्ये आपण भरपूर असे पिझ्झा मुलांना खायला देऊ शकतो। आणि घरगुती म्हणजे आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेऊनच सगळं बनवतो, त्यामुळे आपण आज बनवत आहे घरामध्ये पिझ्झा। आणि त्यासाठी कुठल्याही ओव्हनची गरज लागणार नाही, अगदी तव्यावर आणि मस्त असा तयार होणारा हा पिझ्झा एकदा नक्की ट्राय करून बघा। साहित्य बघून घेऊया। कांदा, टोमॅटो, मोझरेला चीज, पनीर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे सगळे साहित्य जे आहेत ते आपल्याला अगदी आरामामध्ये उपलब्ध होतात। आणि थोडंसं बटर आणि पिझ्झा बेस जे आहे ना ते मी बेकरीमधनं घेतले मागून। डो वगैरे घरात बनवला नाही आहे। रेडीमेड पिझ्झा बेस मिळतात कुठेही मार्केटमध्ये, आपण त्याची डेट वगैरे चेक करून आणू शकतो। पिझ्झा बेस आणायचे, कांदा टोमॅटो चॉप करून घ्यायचा, पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मोझरेला चीज तयार आणले। पिझ्झा बेसला सगळीकडनं मी चटणी लावून घेतली आहे। पिझ्झा पास्ता सॉस मिळतो बाहेर, अगदीच तो नाही तर तुम्ही चिंगची आपली शेजवान चटणी मिळते ना 10 रुपयाचं पॅकेट, ते आणून लावा। तेही नाही तर डायरेक्टली तुम्ही सॉस वापरला तरी चालेल। त्यावरती मग ऑरिगॅनो टाकून घ्यायचा। आधी पिझ्झा बेसला आपण चटणी लावून घेतली, त्यावरती ऑरिगॅनो टाकला, त्यावर कांदा आणि टोमॅटो तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स तुम्ही कमी जास्त करू शकता। मी फक्त कांदा टोमॅटो पनीर घातले, तुम्ही ग्रीन पीस घाला, त्यानंतर स्वीट कॉर्न घाला, त्यानंतर शिमला मिर्च घाला। मुलं जेवढे तुमचे व्हेजिटेबल खात असतील आवडीने त्या प्रकारे तुम्ही व्हेजिटेबल्स घातला तरी चालेल। तर शिमला मिर्च नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी, आणि शिमला मिर्च सहसा नको बोलतात मुलं, त्यामुळे मी घातली नाही। आणि भरपूर असं मोझरेला चीज, असं जे रेडीमेड किसलेलं मिळतं तसं नाही मिळत, तुम्ही क्यूब वापरू शकता, चीज क्यूब आणि क्यूब असं किसून तुम्ही किसणीने टाकू शकता। पण मोझरेला आहे ना लवकर मेल्ट होतं आणि पिझ्झा आपला मस्त असा तयार होतो, चीजी। तर वरनं पण थोडंसं ऑरिगॅनो टाकून घेतलं आहे आता। आणि तवा आहे नॉनस्टिकी, त्याला बटर लावून घ्यायचं, अगदीच बटर नाही तुम्ही तेल वापरू शकता। थोडंसं तेल टाकून घ्यायचं, तव्याची फ्लेम मीडियम बारीकच ठेवायची एकदम, एकदा तवा तापून घेतल्यावर। आणि कुठल्याही ओव्हनशिवाय किंवा कुठल्याही मशीनशिवाय आपला हा पिझ्झा एक नंबर बनतो आणि भरपूर असं खाऊ शकतात। काय होतं, काही सर्वसामान्य परिस्थिती असते की मुलांना बाहेर पिझ्झा नेऊन घरामध्ये फॅमिलीमध्ये 2-3 मुलं असतात तर प्रॉब्लेम होतो। त्यामुळे असे पिझ्झा बेस आणि थोडंसं साहित्य आपण घरात आणलं तर मुलांना अगदी मनसोक्त आणि पोटभर पिझ्झा खाता येतो। तर कुठल्याही ओव्हनशिवाय आणि मशीनशिवाय आपण हा पिझ्झा बनवतो आणि एक नंबर होतो। आता तो पिझ्झा आपण 10 मिनटासाठी बारीक फ्लेमवर, गॅस एकदम बारीक करायचा नाही तर खालनं बेस जळू शकतो, वरती झाकण ठेवायचं। आता हा तुम्हाला दुसरा बनवून दाखवते, याला म्हणतात मार्गारिटा पिझ्झा। अगदीच तुमची मुलं खूपच छोटी आहेत, 1-2 वर्षाची, बिलकुल व्हेजिटेबल खात नाही, कांदा वगैरे, तर मग हा पिझ्झा त्यांना नक्की बनवून द्या, खूप आवडीने खातील। फक्त थोडीशी चटणी लावली आहे, पिझ्झा सॉस, आणि त्यावरती भरपूर असं चीज पसरवून घ्यायचं आहे। थोडासा ऑरिगॅनो टाका, मुलं लहान असतील तर चिली फ्लेक्स टाकू नका, आणि काही लहान मुलं तिखट पण अगदी आवडीने खातात तर मग चिली फ्लेक्स थोडासा टाका। तिखट किती कमी जास्त करायचं हे तुमच्या आवडीवर आहे। आणि ऑरिगॅनो वगैरे हे सगळं पाऊचमध्ये बाहेर दुकानामध्ये तुम्हाला अगदी उपलब्ध होऊन जातील, काय जास्त कुठे धावपळ करायची गरज पडत नाही। आता पहिला आपला पिझ्झा बघू शकता तुम्ही, चीज मेल्ट व्हायला लागलं आहे आणि चेक करायचा बरं का सारखं, कारण आता ओव्हन नाही ना आपलं, ओव्हन आपण टेम्परेचरला डिग्री तिथे ऑटोमॅटिक हे करून ठेवू शकतो, तसं नाही आहे हे आता आपल्याला तव्यावर हे करायचं, त्यामुळे आपल्याला सारखं चेक करायला लागतं। ओव्हन जे आहे ते आपण एकदाच त्याला टायमर लावून पिझ्झा बनवू शकतो। तर 10 मिनटानंतर आपला पिझ्झा एकदम कुरकुरीत झाला आहे, कुठेही जळाला नाही आहे, मस्त असा आपला हा पनीर क्रंच म्हणा, पनीर स्पायसी म्हणा, पनीर पिझ्झा तयार झालेला आहे। हे पनीरचे पीसेस तुम्ही हवं तर
याच्यामध्ये पण हे करून घेऊ शकता, जी आपली चटणी असते ना शेजवान चटणी, त्यामध्ये पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पिझ्झा तयार झाला आहे आणि बघू शकता सॉस टाकला आहे. पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे आणि मी मोजून 10 पिझ्झा बनवले. आमच्या घरामध्ये 5 मेंबर आहे. एक जणांनी 2 पिझ्झा खाल्ला, मनसोक्त खाल्ला, पोट भरलं. तर चला मग तुम्ही पण ही ट्रिक वापरून, ही सोपी पद्धत वापरून तव्यावर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपल्या मुलांना पिझ्झा बनवून देऊ शकता. जास्त काही तामझाम नाही, जास्त काही साहित्य लागत नाही आणि मस्त असं घरामध्ये मुलं सुट्टीचा पिझ्झा एन्जॉय करू शकता. तर दुसराही झालेला आहे आपला प्लेन पिझ्झा, प्लेन चीज पिझ्झा म्हणा किंवा मार्गारिटा पिझ्झा म्हणा. असा हा प्लेन चीज पिझ्झा, हाही अगदी कुरकुरीत आणि मस्त असा तयार झाला आहे. चीज बघू शकता किती छान मेल्ट झालं. मस्त असा पनीर पिझ्झा, चीझी पिझ्झा, प्लेन पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर मग यावर पण थोडासा सॉस टाकून घेऊया आणि मस्त असा पिझ्झाचा आनंद घेऊया. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला? चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या.